अक्षरा, हाँ बाबा. येऊ? हो या ना. तू काही कामात आहेस का? हाँ जरा पेपर तपासत होते. मी नंतर येतो वाटल्यास. नाही नाही बोला ना. शाळा व्यवस्थित सुरू आहे? हो अधिपतींमुळे. चांगलं आहे. पण बाळा सावध राहा. का? काय झालं? भुवनेश्वरीनं मला चॅलेंज दिले. कसलं? ती म्हणे आधी तुला घराबाहेर काढणार आणि त्यानंतर मला. असं म्हटलं मॅडम? हम्म. बाबा हे घर तुमचं आहे. अक्षरा, सध्या ती या घराला वेटोळ घालून बसली आहे ना, आणि आपले हात दगडाखाली आहेत अधिपतीमुळे. ऐक, ती तुला या घरातून बाहेर काढण्यासाठी जे जमतील ते प्रयत्न करणार. तू सावध राहा. या घराला, इथल्या माणसांना आणि अधिपतीला धरून राहा. मी सांगितलेलं लक्षात आहे ना? कुठल्याही परिस्थितीत तू हे घर सोडणार नाहीयेस. हो बाबा, मी हे घर, इथली माणसं, हे सगळं सोडून कुठेही जाणार नाही. हाँ बरोबर. रव्या हाँ औरा बर किती पॅकिंग बाकी आहे अजून? मला वाटतं 300 बॉक्स बाकी आहेत सरकार. 300 बाकी आहेत. तुम्ही स्वतः जातीने लक्ष घाला. आतापर्यंत असं कवा झालं नाही. भेसळ व्हायला लागले असं आईसाहेबांनी सांगितलंय. हे कामगार आहेत नवीन, तुम्ही घाला लक्ष स्वतःहून घाला. होय होय होय. बाबा गरमागरम चहा. मंडळा बरे बाबा. ए व्यवस्थित बाबा, जपून ठेव. टाली. टाळी. अरे उगला तोंडाच्या. टाळी नाही रे, तुला एकट्याला हुशार समजत होतो. ओके, मी अख्ख्या फॅक्टरीत तू बी असं करायला हुकल्यावर. टाली नव टाली तुमच्या ते कॉम्प्युटरचं असते की ते का मोजमाप करायचं काय ते सॉफ्टवेअरचं? अकाउंट वाला टाली म्हण ना. टॅली टॅली, हा त्याचा रिपोर्ट रेडी आहे, मी घेऊन येतो. पड दिशा. सरकार तुम्ही दमला असाल. होय रे, 3 कप चहा पिलो तरी झोप जाईना वरदा राव्या. मला काय वाटतं तुम्ही घरला जाऊन आराम करा. अहो आम्ही बघतो सगळं इथं. नाही नको, आई साहेबांनी लय महत्वाचं काम सांगितलं बाबा. मला इथं थांबून बघू दे सगळं. तसं आज कामगार पण कमी आहे. एक काम करूया, अजून 1 तासभर होईल तेवढं उरकूया. भार राहिलेलं उद्या सकाळ येऊन संपून टाकूया. हा चालेल. आत्ता स्पीड लावा. हो होय. हे आवरा रे, पटपट आवरा. चला हे चल घेते बाहेर. हे वर ठेवा. भूतकाळापासून सुटका नाही होत. भूतकाळ सारखं डोसकं काढत राहतो वर. किती बी पुढं पळालं तरी भूतकाळ काही पाठ सोडत नाही. मॅडम, लहान तोंडी मोठा घास घेते, त्यासाठी मला माफ करा. मला माहितीये काय झालं, पण तरी विचारते. भूतकाळापासून तुम्हाला पाठ का सोडून घ्यायची? मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला. मॅडम हे बघा, मला असं वाटतं, तुम्ही जर मला तुमची बाजू सांगितली तर कदाचित आपलं नातं सुधारेल, आपल्यातला ताण कमी होईल. म्हणून म्हणते मॅडम, प्लीज सांगा ना तुमची बाजू. आमची बाजू नाही, हार आहे ती. पण मॅडम असं काय झालं की ज्याने तुमचं नातं एवढं बिघडलं? बाबा चांगले आहेत, प्रेमळ आहेत, मग ते तुमच्याच बाबतीत एवढे कठोर काय आहेत? कदाचित त्यांना नको असताना तुम्ही या घरात घुसलात असं त्यांना वाटतं. हो, त्यांना नग असताना आम्ही या घरात नाही घुसलो. त्यांनी आम्हाला मानाने बोलिवलं म्हणून इथं आलो.
काहीतरी अर्धवट ऐकून तेच खरं मानताय तुम्ही. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. माहिती आहे ना हो तुम्हाला, शिकला नाही वाटत तुम्ही शाळेत? हा, मॅडम मी तेच म्हणते, मला नाण्याची दुसरी बाजू समजून घ्यायची आहे. मला सांगा ना प्लीज. तुम्हाला सांगायची गरज नाही वाटत आम्हाला. माझ्यासाठी नको, अधिपतींसाठी तरी सांगा. त्यांना सगळंच माहित आहे. शपथ आहे मॅडम तुम्हाला अधिपतींची. असंही नाहीये, मी पण एक स्त्री आहे आणि एक स्त्री म्हणून मला हे सगळं समजून घ्यायचं. नाहीतर एक स्त्री म्हणून मी दुसऱ्या स्त्रीशी चुकीचं वागले ही खंत राहील माझ्या मनात. एक सांगा सुनबाई, तुम्ही अशा रस्त्याने चाललायसा आणि एक लेकरू येऊन तुमच्या पायाला मिठी मारतो, तुम्हासनी आई आई म्हणतो, तुमचं काळीज हलणार नाही काय? तुम्हाला काहीच वाटणार नाही काय त्या मुलाबद्दल? वाटेल मॅडम, माया वाटेल. आम्हासनी पण तीच वाटली. कारण एवढ्याशा अधिपतीने जेव्हा येऊन आमच्या पायाला मिठी मारली तेव्हा आम्हाला कळलं की लेकराची आई नाही, आम्हाला लेकराची दया आली. देवाने एवढ्याशा लेकराला एवढी मोठी शिक्षा का म्हणून द्यावी कळत नव्हतं. एवढंसं ते लेकरू आई आई म्हणून रडत होतं, आम्हाला घरी चल म्हणत होतं. आम्ही त्यासनी सांगायला पाहिजे होतं की बाबा रे, आम्ही तुझी खरी आई नाही. पण आमच्याच्यानं ते झालं नाही. एवढ्याशा लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघून जिडकारावं वाटलं नाही. उलट मायेनं त्याच्या डोसक्यावरून हात फिरवला. आम्ही डोळं भरून आले. आई, उठ. काय झालं इकडे? हा, काय झालं? तुझी आई हरवली का? हा, आई, ए सोन्या, मी तुझी आई नाही. माझं नाव भुवनेश्वरी. कुणाचं लेकरू आहेस तू? हा, मला कशा पाय मिठी मारलीस तू? तूच आई आहेस माझी. आम्हाला सोडून तू का गेलेली देवा घरी? आता मला पण यायचंय. अरे बाळा, माफ करा अधिपती. चल बाळा. बाबा, आता आईला कुठे जाऊ द्यायचं नाही. आईला आपण आपल्या घरी घेऊन जाऊ. तवा हे लेकरू बड्या घरचं आहे हे काय आम्हाला माहित नव्हतं. अधिपतींच्या त्या मिठीत आमच्यातल्या बाईची आई झाली. एका क्षणात पोरानं आई केलं आम्हासनी. असं वाटलं की या लेकराला आम्ही जन्माला नाही घातलं, पण तरी हे आपलंच लेकरू आहे, कुठंतरी हरवलेलं. आम्ही बी प्रेमानं त्याला जवळ घेतलं. त्याला कधीच अंतर द्यायचं नाही हे त्या एका क्षणात ठरलं होतं. म्हणतात की जन्माच्या गाठी वर बांधल्या जातात, तशीच ही गाठ होती जी सोडवता नाही आली आम्हासनी. तुम्हाला तुमच्या शाळेतल्या लेकरांविषयी आईसारखी माया वाटते का नाही? त्या दिवशी आम्ही मनानं शरीरानं जवळ आलो. त्यानंतर बाई म्हणून आमच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या. असा काय मोठा गुन्हा झाला आमचा? आम्ही त्या माणसावर प्रेम केलं, समर्पण केलं, तर काय चुकलं आमचं? आम्ही आमच्या मनातल्या भावना त्यांना बोलून दाखवल्या, तर नाही नाही ते बोलले आम्हासनी. म्हणले तुझी काय लायकी आहे का? विचार पण करू नकस आमची बायको होण्याचा. बोट दिलं तर हात धरू नकस म्हणले. आमचा हात धरून आम्हाला घराबाहेर काढायला निघाले. त्या लेकरासाठी, अधिपतींसाठी आम्ही एवढं केलं, त्याची ही किंमत दिली त्यांनी आम्हाला. मग तेव्हापासून आम्ही पण ठरवलं, बघा आम्हाला प्रेम. बघतो आम्हाला या घरातून कोण बाहेर काढतं ते. ना आम्ही हे घर सोडणार, ना आमच्या अधिपतींना. तिला चारूचं स्थान हवं होतं, बायकोचा मान हवा होता, जो मी तिला कधीही दिला नाही आणि या पुढेही देणार नाही. बाबा, मी एक विचारू का तुम्हाला? विचार ना.
तुमच्यात जवळीक निर्माण झाली होती का? बाबा, तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर नका सांगू तुम्ही. ॲक्च्युली मीच उगाच विचारलं. सॉरी, मी जाते. अक्षरा, थांब. या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय मला. मी हे तुला आधी सांगायला हवं होतं. खरंय, आमच्यात तशी जवळीक निर्माण झाली होती. चूक झाली आमच्याकडून, माझ्याकडून. तू येडा कुंभा विठ्ठला. वहिनी साहेब, काय हवाय का तुम्हाला? नाही नाही, तुमचं चालू द्या, मी घेते. वहिनी साहेब, काय करताय सा? सगळ्यात आधी तुम्ही मला वहिनी साहेब म्हणणं बंद करा. किती वेळा सांगितले तुम्हाला, अक्षरा म्हणत जा मला. अहो पण सरकारनं कळते चिडतील माझ्यावर. मग ताई म्हणा, किंवा अजून एक करू शकतो. जेव्हा आजूबाजूला सगळे असतील तेव्हा वहिनी साहेब म्हणा, आणि कोणी नसेल तेव्हा ताई म्हणा. बर वहिनी साहेब, पण तुम्ही काय करताय ते सांगचाल का? मी आज सगळ्यांसाठी बदामाचा शिरा बनवणार आहे. वहिनी साहेब, म्हणजे ताई, अहो सरकारनं कळ तर नोकरी जाईल माझी. अहो, ज्या मॅडम एकाची नोकरी वाचवतात त्या दुसऱ्याची नोकरी कशा जाऊ देतील? तुमच्या नोकरीला काही होणार नाही, नाही जाणार तुमची नोकरी. अहो ताई, ऐका ना माझं. हो तर मी तुम्हाला समजासाठी ताई म्हणेन, पण असं काय तुम्ही करू नका. मी तुम्हाला बनवून देतो ना शिरा. काहीही होणार नाही, आणि मी भुवनेश्वरी मॅडम साठीच खास बनवते शिरा. अहो तुम्ही कोणासाठी बनवताय हे महत्वाचं नाही, तुम्ही बनवताय हे माझ्यासाठी धोक्याचं आहे. अहो नका टेन्शन घेऊ, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, आणि जर कोणी काही बोललं तर त्याची जबाबदारी माझी. तुम्ही ताई म्हणता ना मला, मग तुमची नोकरी मी गोत्यात कशी आणेन? माझ्यावर विश्वास ठेवा, काही होणार नाही. तुम्हाला किंवा तुमच्या नोकरीला धक्काही लागणार नाही. अहो पण एक काम करू, तुम्ही मला मदत करा, म्हणजे तुम्हाला एक काम केल्याचं समाधान मिळेल. ठीक आहे? हा, एक काम करा, प्लेट घ्या. चला प्लेट घ्या मागून. चंचे चंचे, अगं तुला काय सांगू, लई भारी झालाय बघ शिरा. मम्मी, बस झाला तुझा शिरा पुराण. घरात कसं शिरायचं हे सांगाय फोन केलतास ना तू? मागा धरणं घसाच्या शिरात आणून शिराच करायलेस. माझं घरात शिरायचं कसं ते सांग. कठीण आहे म्हणजे. हा वा वा वा. मम्मी, अगं बाजूला कोण आहे का म्हणून फूड लँग्वेज मध्ये बोलायलीस का? आहा, वा वा वा. वाव आहे का मम्मी? मला घरात शिरायला वाव आहे का? हा म्हणजे मावशी आणि मास्तरनीचं भांडण झालं काय? अजून काय आहे का? म्हणजे सांग ती सांग. गप गचनचे, भांडण नाही झालंय, प्रेम उफाळून आलंय. कुणाचं? मावशीचं मास्तरीनबाईवर? नाही ग, अधिपतीचा अक्षरावर. आणि तुला सांगते चंचे, एक नंबर शिरा झालाय बघ. मम्मी, आता पुणे एकदा जरी शिरा म्हणलीस ना तर तिथं येऊन टोपर शिरा तुझ्या घशात कोंबत, तो बी म्या केलेला, कळलं? बरं 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 चंचे, चिडू नगस. हिथं इशय काय, तू बडबडती काय? अगं ती मास्तरीन का नाही लई कावेबाज बाई आहे. ती का नाही अधिपतीला हाताशी धरून ताईकडनं समध्या मागण्या पूर्ण करून घ्यायल्या. काय सांगतीस काय मम्मी? वय की अगं, तुझी या घरात यायची समजी दार बंद होताना दिसायल्यात मला. अगं पण मम्मी, मावशी असं का वागायले तेच तर कळना झालंय.
ताई अशी का वागायल्या? तिच्या मनात काय हाय ते मी बघते आणि तुला सांगते. हा. तू फोन ठेव, नाहीतर तुझ्याशी बोलताना जर मला कोणी बघितलं का नाही तर माझ्यासाठी बी या घरातली समधी दारं बंद होत्याल. ठेव फोन. हा. जर मी वाईट म्हणलं तर खाणार नाहीस काय? नाही असं नाही, मी मी पणा बंद कर ग तुझा. किती येळा तू मी पणा करशील ग. आणि हे बघ, शिऱ्याचा जर विचारशील तर एक नंबर झालाय शिरा. धनाजी बी कधी कधी का नाही कमालच करतोय. ते म्हणतात का नाही, ताजमहाल बनवणाऱ्यांचे जसे हात कापले का नाही तसे धनाजीचे बी हात कापाय पाहिजेत. एक नंबर झालाय शिरा. थँक्यू. तुमच्या शिकलेल्या लोकांचा काही प्रॉब्लेम आहे काय ग? जरा काय झालं का थँक्यू, जरा काय झालं का सॉरी. आणि तू का थँक्यू? कारण मी बनवलाय मॅडम शिरा आणि तुम्हाला तो आवडला. काय बोलली? शिरा नक्की तू बनवलंय? हो. हा ते सॉरी, ते काय म्हणला? सॉरी म्हणलं. मी पण तेच म्हटलं ना मॅडम. सॉरी आणि थँक्यू हे शब्द फक्त शिकलेलेच लोक वापरतात असं नाही, कुणीही वापरू शकतं भावना व्यक्त करायला. हा म्हणजे ते झालंय जरा बरा एक नंबर झालाय शिरा. मला सांग, आज तू गोड बनवलंय म्हणजे घरात काय गोड घडलंय काय? नाही घडलं नाहीये, पण सध्या सगळं चांगलंच घडतंय ना घरात. हे असं काहीतरी फिल्मी बोलणार असाल ना तर मी नाही भरत. नाही अहो बरं जाऊ दे, मी काय बोलत नाही, तुम्ही भरवा किंवा राहू दे, मग मी खातो माझ्या हातानं, तसं काय नाही. राहू द्या, हे घ्या. खरं सांगू काय, आज मी बी तुमच्या एवढाच आनंदी आहे. का? अहो तुमच्या पुस्तकाच्या भाषेत सांगायचं झालं तर आज मी साक्षात समुद्राचा नदीचा संगम होताना बघितला. हो म्हणजे तुम्ही आई साहेबांनी शिरा द्यायला गेला होता ना, आणि तो त्याने बी मोठ्या मनानं खाल्ला, बघितलं मी. तुम्ही आला होता तिथे? मी आलो होतो आई साहेबांना भेटायला, पण तुम्ही त्यासनी शिरा देत होता म्हणताना मी डिस्टर्ब केलं नाही, लांबूनच बघितलं. फोटो काढून ठेवा असं ते चित्र इथं साठवून ठेवलं मी. काय भारी वाटलं मास्तरीन बाई. खरं सांगतो तुम्हाला, आमच्या आईसाहेब लय मोठ्या मनाचे आहेत. हा आता त्या कवा कवा कठोर वागत्यात बोलत्यात, ते या घरासाठी, घराच्या भल्यासाठी, आमच्यासाठी. तुम्हाला बी हळूहळू कळत जाईल ही गोष्ट. खरंय, मला पण आधी असं वाटायचं की अशा का वागतात त्या, का स्वतःचा शब्द सतत खरा करतात, का कुणाचंच ऐकत नाही. मग जेव्हा मला त्यांची बाजू कळली ना अधिपती, तेव्हा आपसुकच माझ्या मनात एक स्त्री म्हणून त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. तुम्ही खूप लकी आहात अधिपती. रक्ताचं नातं नसतानाही तुमच्यावर एवढं प्रेम करणारी, तुमच्या सुखासाठी इतकं धडपडणारी, तुमच्यासाठी इतकं करणारी आई तुम्हाला मिळाली. खूप लकी आहात तुम्ही. तुम्हाला मी म्हणलं ना, यशोदा आहेत त्या आमच्या. यशोदा असूनही देवकीपेक्षा जास्त प्रेम करतात तुमच्यावर. काय झालं काय? अधिपती, चला डोळ्यातलं पाणी पुसा पटकन, नाही तर पुन्हा गोडाचा शिरा खारट होईल आणि मग मला म्हणाल उपीट दिलत म्हणून. हसा की हो, जोक होता, जॉक होता, जॉक. तुमच्याही चेहऱ्यावरचा जरा असाच असू द्या. शेम टू शेम माझ्यावानी बोलावर काय मास्तरीन बाई तुम्ही. जॉक होता म्हणे. पण खरं आहे, माझ्या मनातलं बोलला तुम्ही. मला आजवर असं वाटायचं की आई साहेबांच्या जवळ मी जेवढा आहे का नाही तेवढं त्यांच्या जवळ कोणच जाऊ शकणार नाही आयुष्यात. पण तसं नाही, आज मला जाणवलं एक व्यक्ती आहे. हा माहिती की ताई,
तुझं अगदी तसंच आहे ग. माणूस काय करतोय, कामात आहे का काय बी बघायचं नाही, नुसती आपली भुनभुन भुनभुन चालू ठेवायची. सॉरी ताई. तुला पण त्या शिकलेल्या माणसांची लागण लागली वय. हे सारखं सॉरी सॉरी. हा, सॉरी आणि थँक्यू हे शब्द फक्त शिकलेलेच लोक वापरतात असं नाही, कुणीही वापरू शकतं भावना व्यक्त करायला. ताई अगं शिकलेलीच माणसं फक्त सॉरी आणि थँक्यू म्हणत नाहीत, कुणी बी म्हणू शकते. म्हणजे ते भावना व्यक्त कराय. तू काही सूनबाईंकडे शिकाय जातेस काय? हा, आणि आम्ही तर म्हणतो सॉरी म्हणायची वेळ आणावीच कशाला माणसानं. हा, सॉरी ताई. परत तेच बोल, काय काम आहे? हा ताई, ते जाधव पाटील विचारत होते का थोरले सरकार दरबार कधी भरवणार आहेत, म्हणजे त्यांची काहीतरी अडचण आहे म्हणून. ठीक आहे, आम्ही विचार करून सांगतो त्यांना 1-2 दिवसात. काय वय ताई. ताई आता काय? आई साहेब तुम्ही माझा ऐका, तुम्ही असं करू नका. पती असं नका करू. अहो तुम्ही तर जीव हायसा आमचा, म्हणताना तर सगळी सूत्र तुमच्या हाती देतो. हे सगळं घ्या अधिपती आणि आम्हाला मोकळं करा. सगळ्यांचं सगळं करून आता शरीर आणि मन थकलाय. आता वाघिणीचा छावा करता झाला, मोठा झाला. उठा तुम्ही, उठा आधी उठा. तुमचे 2चे 4 हात झाले. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे इतके मोठे झालात की हो तुम्ही. आता तुम्ही सगळी सूत्र सांभाळा आणि आमच्यावरचा भार हलका करा. अहो मी एवढा बी मोठा झालेलो नाही की हे सगळं तुमच्या नावावरनं काढून घ्यायचा मी निर्णय घेईन. अधिपती भुवनेश्वरी सूर्यवंशी असं नाव लावते ना मी. माझ्या नावामागं तुमचं नाव आहे हीच लई मोठी गोष्ट आहे साहेब माझ्यासाठी. तुमच्या नावावर हे सगळं काढून घेऊन माझ्या नावावर करण्यात मला काहीच रस नाही. पण तुम्हीच नेहमी म्हणता ना जा जग जिंकून या. आमचं जगच आम्हाला परख करायला लागल्यावर आम्ही कुठलं जग जिंकून यायचंय? आम्हाला हे सगळं काय नको, आम्हाला फक्त तुम्ही पाहिजे बघा. आहे साहेब अधिपती फक्त तुम्ही पाहिजे आम्हाला. हे सगळं तुमचं आहे. हे घर, ही मालमत्ता आहे, मी स्वतः तुमचा आहे साहेब आणि तुमचाच राहणार. मम्मी तुला कधी जरा बी स्वाभिमान उरला नाही. अगं चंचा असं कसं म्हणतेस ग तू? अगं इथं एवढा समजा राडा सुरू आहे, गरमागरमी आहे आणि तू निवांत आईस्क्रीम खाती. अगं चंचे, अगं जरा थंड घे की. आणि तुला माहित आहे का नाही ताई काय म्हणती का गरमागरमीच्या वेळेला शांत डोसक्याने विचार करायचा असतो, माहित का नाही? तो तू कर, मला नाही जमणार. मग तू काय करणार? चंचे, याच्याने काय होणार आहे? नुसतं ते आईस्क्रीम वाया जाईल. मम्मी मला ना कधी कधी डाऊटच वाटतो का तू खरंच माझी मम्मी हाय का नाही. अगं चंचे, अगं आज काय म्हणतेस ग? अगं मी तुझी मम्मी हाय. आता कोणाची शपथ घेऊन सांगू? बोल. मम्मी आता तू नको शपथ घेऊस. अगं ताई मी खरंच सांगते, ते महिला पतपेढीच्या मीटिंगलाच गेलते. नाही म्हणजे तू नाही म्हणलीस का नाही, तर त्यांनी मला आग्रह केलता म्हणताना मी गेलते. म्हणजे तुझं नाव राखाय गेलते. असं मामासनी सांग काय काय झालं मीटिंग मध्ये. बोल की, तोंड उचकटून बोल. हा ताई, अगं ते महिला पतपेढीच्या त्या बायका का नाही, ते म्हणल्या का ते हळदी कुंकू ठेवायचं का असं म्हणल्या त्या. हा बर, अजून? अगं ते
ते महिला पतपेढीची ती पासबुक असतात की तर ते संपले. मग ते नवीन छापायची का असं त्यांचा विषय काय तर चाललं होता, म्हणजे असं चालू होतं. मग तू काय निर्णय दिलास? अगं ताई, मी त्यासनी म्हणलं का आमच्या ताईला हे बुक फिक पाटी पेन्सिल असलं काही बी आवडत नाही बरं का. त्यांचं नाव घेतलेलं बी आवडत नाही आमच्या ताईला असं म्हणलं ताई म्या. वा दुर्गे वा, तू खरंच जाणते सामासनी. तू खरंच हे सगळं सांगितलंस? वय ताई, अगं चंचूची शपथ. पतपेढीची पायरी चढण्याची तरी लायकी आहे का तुझी? आधी स्वतःची पत ओळखावी आणि मग पतपेढीचं कारण पुढं करावं. एकतर तू घराबाहेर जातेस आणि वर खोटं बोलतेस. तुला काय वाटलं आम्हाला माहित नाही तू कुठं गेलतीस ती? तुला काय सांगितलं होतं आम्ही? चंचीला भेटायचं नाही सांगितलं होतं ना? एक मनापासून सांगू का ग, मी अभि एक आई हाय की ग. चंचीची मला बी आठवण येते की. अगं ताई, वासरू बाहेर एकटा असताना काय कशी राहील ग गोट्यात. मग नगर राहू, जा तू पण तुझ्या वासरा संग जा. ताई ताई मला माफ कर ताई. अगं माझी जागा तुझ्या पायाशीच आहे की ग ताई. अगं माझी पोरगी आहे ग ती. लय वेळ लावला तुम्ही फ्रेश व्हायला. नाही तुमच्यासाठी आणलेला चहा थंड झाला म्हणताना दुर्गी परत घेऊन गेली तुमचा चहा. हो सुनबाई, प्यायचंय ना तुम्हाला कडक सासूचा कडक चहा? भुवनेश्वरी मॅडमना सांगू का की फुलपगारे सर कुठेच सापडत नाहीयेत? पण मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी काही चुकीचा अर्थ घेतला तर पुन्हा घरात वाद होणार. काय करू मी? जाऊ दे, नकोच, नाही सांगत. सांगा सांगा की आमसनी सुनबाई. नाही नाही, काहीच नाही मॅडम, काही नाही. आम्ही समोर बसलोय तुमच्या, बोला. नाही, खरंच काही नाही मॅडम. बरं जाऊ दे, चहा घ्या, चहा घ्या. बरं वाटेल तुम्हाला, चहा घ्या. थँक्यू. बरं वाटतंय का? हो मॅडम. सुनबाई, काही अडचण असेल तर सांगा आम्हासनी. नाही म्हणजे तुम्ही पण आता या घरच्याच आहेत. नाही मॅडम, काही अडचण नाही आहे, पण खूप दिवसांनी मी शाळेत रुजू झाले ना, म्हणून जरा. जो फुलपगारे लई काम देतो का तुम्हासनी? असं असेल तर सांगा आम्हाला, आम्ही येऊन बोलतो त्यांच्याशी शाळेत. नाही नाही, ठीक आहे मॅडम. मी खूप दिवसांनी शाळेत गेली आहे ना, त्यामुळे पोर्शन पण राहिलाय खूप, त्यामुळे लोड आलाय खूप आणि तेच डोक्यात चालू आहे माझ्यात, त्यामुळे थकवा आलाय कदाचित. ठीक आहे ठीक आहे, तुमचा चहा पिऊन झाला असेल तर जाऊन खोलीत आराम करा, म्हणजे थकवा जाईल तुमचा. आणि एकदम जेवायलाच खाली या, काही लोड घेऊ नका. जा जा, आराम करा. हो, करते आराम. आलेच. अगं ताई, कट झाला फोन. हा कशाला उगा, जाऊ दे. कळलं आम्हाला. ही मम्मी बी ना, मम्मी नक्कीच मावशी सोबत असेल. ह्यो का नाही आलाय अजून? कोणाचा फोन होता ग? तू तर म्हणली होतीस की तुला रातच्याला फोन येत नाही म्हणून. अगं ते नाहीच येत, रातच्याला फोन येत नाहीत. हा ते कंपनी वालेच असतील का फोन. जाऊ दे तिकडे. काय रे, यायला एवढा उशीर का लावलास? पर
कामात उशीर होता कामा नाही हा. काम एकदम परफेक्ट झालं पाहिजे, एक बी चूक नाही. आणि पैशाचं टेन्शन घेऊ नका. जा. नाही, माझं असं काही नाही मॅडम, पण शाळेची खूप कामं रखडली आहेत त्याच्यामुळे, आणि काही कामांना मुख्याध्यापकच लागतात ना मॅडम. मग तुम्ही घ्या जबाबदारी, व्हा मुख्याध्यापक. म्हणजे तुम्ही व्हा की मुख्याध्यापक, फुलपगारे परत येईपर्यंत. तसं पण तुम्ही शाळेच्या मालकीण आहेसा. नाही मॅडम, मला मुलांना शिकवण्यात जो आनंद मिळतो तो खुर्चीत बसून नाही मिळणार. मग राहू द्या खुर्ची रिकामी. पण तुम्हाला एक सांगू का सुनबाई, एकदा का खुर्चीत बसून बघितलं त्याचा आनंद काही वेगळाच असतोय. एकदा घ्या तो आनंद. नाही मॅडम, मी फुलपगारे सरांची वाट बघेन. वाट बघा. हं? बघा वाट. हो मॅडम. नको असलेल्या गोष्टी ठेवायच्या नाही आयुष्यात, फाडून फेकून द्यायच्या. अगं पर चुकून काय महत्वाचं फाडलं गेलं तर? जे महत्वाचं असतं ते कधी चुकत नसतंय. महत्वाचं काही गेलं आयुष्यातून तर त्याच्या आठवणी होत्या, आणि महत्वाचं नसल तर फक्त शिळोपाच्या गप्पा. काय कळलं? हा. आता घे की फोन. रातच्याला फोन घेत नाहीस, आता काय झालं? अगं वहिताई, ते कंपनीवाले कंपनीवाले फोन करायला सारखं आपलं लोन घ्या, लोन घ्या, लोन घ्या. ताई अगं आपण लोन देणारी माणसं, लोन कुठे घ्यायचं होय का नाही? जाऊ दे, कट करते हा फोन. नक्की कंपनीवाल्यांचाच फोन आहे ना व? अगं वय ताई, अगं कंपनीवाल्यांचाच फोन आहे. आता नाही चुकणार म्या. आणि चुकलीस तर तुला माहित आहे नाही नाही चुकणार. अगं चंचे, काय सारखी सारखी फोन करायलीस गा? मी नेमके ताई समोर उभी होते. मग त्याला काय झालं? काय झालं काय झालं? त्या तुला भेटले म्हणून कानफडीत खायला लागली. का? अगं मम्मी, तू तिला कशाला सांगायला गेलीस तुम्हाला भेटलीस ते? अगं म्या तिला सांगितलं नाही म्हणूनच कानफडीत खाल्ली म्या. तिला कळलं चंचे. काय? अगं मग आता लेकीला भेटायला बी बंदी आहे काय? आई लेकीला भेटू शकत नाही का? अगं तसं नाही, उगत ही वैतागल. एकतर तुला घरातनं बाहेर काढलंय, मग माझ्यावर चिडल, म्हणून म्या उगत दुसरं काहीतरी कारण सांगून बाहेर आले. तिला खोटं सांगितलं ग. अगं पण तिला कुठनं कळलं? आता मला काय माहित तिला कुठनं कळलं ते. अगं तिनं का नाही मला डायरेक्ट आपल्या दोघींचा फोटो दावला आणि काय कानफडीत खाल्ली म्या. खा खा, तिचा मार खा, पर तिथंच राहा. मम्मी लवकर काहीतरी कर. तुला काय सुचलंय का नाही? कशाचं काय ग मम्मी? तुला एवढं बोलले मी तरी बी पालत्या घरावर पाणीच आहे तुझ्या. अगं चंची, मला असं लगेच कसं सुचल ग? अगं ही काय सोपी गोष्ट आहे का? तुला या घरात परत आणायचं म्हणजे काय बी बोलती. अगं जरा सबुरीनं घे, घाई करू नगस, कळतंय? नाही मम्मी, मला आता दम नाही. तुला जमत नसल तर तू मला सांग, मला चांगलं माहित आहे काय करायचंय ते. 8 दिवसाच्या आत त्या घरात येते की नाही बघ आता. ए चंचे, काय काय करणार आहेस तू? ते केल्यावर कळलंच तुला मम्मी. चंचे. हा नमस्कार मॅडम, बोला ना. आज बऱ्याच दिवसांनी मोठ्या माणसांचा फोन आला, बरं वाटलं. अहो आम्ही कसले मोठे, ज्यांची मुलगी मोठ्या घरात पडल्या ते मोठे. पर ते जाऊ द्या,
आम्हाला सांगा विनबाईंचा काही फोन लागना, कुठं आहेत त्या? अहो आम्ही जरा बाहेर गावी आलोय. काही काम होतं का? निरोप द्यायचा आहे का? अर आम्ही उशीरच केला म्हणायचा फोन करायला. काय झालं? अहो झालं काही नाही, पण होणार आहे. म्हणजे अहो परवा हळदी कुंकू ठेवलाय घरात. नाही म्हणजे सुनबाई घरात आल्यापासून त्यांचं हळदी कुंकू करायचं राहूनच गेलत. म्हणलं तर सासरकडचं पहिलं हळदी कुंकू आहे, तर आईनी नग काय यायला. हो पण आम्ही बाहेर गावी एका लग्नाला आलोय. मग काय झालं, लग्न उरकून या की परत. मॅडम अहो लग्न उद्याच आहे, त्यामुळे वेळेत पोचता नाही येणार आम्हाला. ठीक आहे, आता तुमच्या लेकीच्या नशिबातच नाही आईकडनं हळदी कुंकू लावून घेणं, तर आम्ही तरी काय करणार. पण काही काळजी करू नका, आम्ही त्यांची सासू कमी आणि आईच जास्त आहोत. त्यांच्या वाटचं हळदी कुंकू आम्ही लावू त्यांना. काय आहे, आधी जर कळलं असतं ना तर आम्ही नक्की आलो असतो, पण आता काहीच करू शकत नाही. हो ठीक आहे, काय हरकत नाही, आलात परत की या घरला. हो मॅडम, नक्की येतो. काय बोललो? हो ना, झोपला नाही तुम्ही अजून? झोपच लागत नाहीये. थांबा थांबा, का झोप का लागना? मला काही कळत नाहीये हो, असं कसं होत असेल. फुलपगारे सरांचा फोन का लागत नाहीये? मी किती फोन केले, त्यांच्या जावयालाही फोन केला, मुलीला फोन केला, कुणाचेच फोन लागत नाही. चौघांचे फोन बंद आहेत अधिपती. मला ना हे काहीतरी विचित्र वाटतंय. काय नाही, काय विचित्र काय नाही. अहो शेवटी फोन आहे, काहीतरी नेटवर्क. तुम्ही उगाच विषय हार्ड करून घेऊन जाऊ नका. मास्तरी कायमची सवय, उगाच असं असं करताय तुम्ही. काय नाही पाहिजे, एक काम करूया आपण, उद्या सकाळी शोधूया. काय मी येतो तुमच्या संग शोधायला, बस मी मदत करतो. शोधूया की फुलपगारे सर आहेत आपले, कुठे जातात जाऊन जाऊन. चांगला विचार करायचा म्हणजे सगळं चांगलं होतंय. तुम्हाला एक सांगू काय, चांगल्या गोष्टी आठवा बरं. चांगल्या एक तुमच्या आयुष्यातला एक लई नाही 4 चांगल्या गोष्टी आठवा. हा बेस्ट वाटते, आणि झोप पण एकदम बेस्ट. हा दीर्घ श्वास घ्या. शाबास मास्तरी बाई, जमणार. हा एवढ्या मोठ्यानं नाही, सावकाश घ्यायचा, खरं दीर्घ घ्यायचा. आता कसं भारी वाटतंय की नाही, सगळं चांगलंच घडतंय चांगलं विचार केल्यावर, आणि झोप बी चांगली लागते. झोपा आता. हे बाकी भारी हा तुमचं. तुम्ही पण होऊ शकता शिक्षक. नको तेवढं सोडून बोला, घरात एक मास्तरीन बाई आहे तेवढं बास आहे. झोपा. झोपा झोपा झोपायला विचार करू नका. हो, मलाच माहित नाही मी काय शोधतेय. म्हणजे अगं हे एवढं सगळं फाईल्स वगैरे तूच काढलेस आणि तुलाच माहित नाही तू काय शोधतेस? म्हणजे या सगळ्यातून काहीतरी सापडेल ना, काहीतरी कळेल आपल्याला. फुलपगारे सरांनी राजीनामा का दिला, कुठे गेले ते, काय झालं नेमकं. आपल्याला काहीच क्लू लागत नाहीये, काहीच सुगावा सापडत नाही. आपल्याला काहीतरी कळलं पाहिजे ना. अगं हो, पण असं केबिन मध्ये शोधून काय सापडणार आहे? म्हणजे हे सरांचं दुसरं घर होतं. इथे त्यांनी डाव्या उजव्या हाताने काहीतरी ठेवलं असेल. आपल्याला काहीतरी कळेल ना, काहीतरी धागा सापडेल, ज्या धाग्यावरून आपण शोधू शकू की ते कुठे गेलेत. काहीतरी सापडलंच पाहिजे. हो ग, सर नाहीयेत तर शाळेची किती कामं ठप्प झालेत. मुलांच्या फीज, त्यांच्या परीक्षा, सगळ्यांचे पगार, इथपासूनचं सगळं बाकी आहे. मला पगाराची चिंता नाहीये, मला वेगळीच चिंता आहे. वेगळीच चिंता? कसली ग? नाही काही नाही. मी तुला मदत करू का? नाही नको, मला मदतीची गरज नाहीये. मदतीची गरज आपल्या विद्यार्थ्यांना. तुम्ही काम करा, तुम्ही वर्गात जा. फुलपगारे सर नाही तर शाळेची शिस्त बिघडली असं नको मला. हो तेही खरंय. ठीक आहे, येते मी.
हा नमस्कार मॅडम. इन्स्पेक्टर बांगर बोलतोय. ओळखलं का? कोण? तुम्ही आला होतात ना मिसिंगची कंप्लेंट नोंदवायला. हा सॉरी सॉरी सॉरी. काय झालं? सापडले ते सर? सापडले फुलपगारे सर? नाही म्हणजे तसे सापडलं नाहीत ते. नाही म्हणजे आता तुम्हीच आम्हाला सांगा की ते आहेत की नाही ते. म्हणजे आंबा घाटात एक ऍक्सिडेंट झालाय आणि तुम्ही सांगितलेलं वर्णन बी जुळत आहे आणि तुम्ही सांगितलेला दिवस आहे की नाही त्याच दिवशी ऍक्सिडेंट झालेला आहे. पण अजून कोणी बॉडीची ओळख पटवायला आलं नाही हो. म्हणजे ओळख पटलेली नाही म्हणजे मला कळलं नाही नेमकं काय झालंय. मॅडम हॅलो मॅडम माहिती आहे का? हा म्हणजे कसं आहे तुम्ही एकदा म्हणजे नाही तुम्ही ओळख पटते का बघायचं होतं तेव्हा तुम्ही एकदा येऊन गेला असतात तर बरं झालं असतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कुठल्या तरी ऍक्सिडेंट मध्ये काही डेड बॉडीज सापडल्यात. मला पोलीस स्टेशनला बोलवलंय. माझं धाडस नाही होते. तुम्ही या ना प्लीज अधिपती. प्लीज प्लीज या ना इकडे. सुनबाईंचा फोन आहे काय म्हणतायत? नाही ते काय ते काय आम्हाला सांगायचं नाही. त्या कुठं पोलीस स्टेशनला कुठं चालल्यात काय काम आहे माहित नाही. काय माझी मदत पाहिजे म्हणतात त्या. पोलीस स्टेशनात चालल्यात आमच्या विरुद्ध तक्रार नोंदवायला आणि तुम्ही काय सह्या करायला जा ना. नाही साहेब. अधिपती आत्ता हिचं काही ऐकू नकोस. अक्षरा बोलवते तुला. अधिपती बायकोच्या हाकेला धावून जाणं नवऱ्याचं कर्तव्य असताना जा. नवऱ्याचं कर्तव्य सांगताय ते पण तुम्ही आणि लेकाच्या कर्तव्याचं काय? त्यानं काय करायचं? अधिपती तू जा बाळा. तू आत्ता इथं थांबू नकोस. अरे बापाचं कधीतरी ऐक. जा ना. हॅलो. आले बापाचा हक्क सांगायला. अधिपती आम्ही तुम्हाला काय बी सांगणार नाही. निर्णय तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही काय करणार आहात? हॅलो. हा एक मिनिट थांबा जरा 1 मिनिट थांबा. हो 1 मिनिट काय? मला तुम्ही सांगा ना. तुम्ही आता येताय का? प्लीज मला गरज आहे आता तुमची. अधिपती प्लीज मला हवे आहात तुम्ही आता इथे. मला भीती वाटते. मी तिकडे गेले आणि मला काही वेडवाकडं दिसलं तर मला नाही सहन होणार. तुम्ही प्लीज इकडे या. मला आता हवे आहात तुम्ही इथे. अधिपती जाणार तुम्ही? हॅलो. अधिपती अरे आता तरी जा. अरे दिली नाही ने परवानगी. आता तरी जा. परवानगी नव्हती प्रश्न होता. हॅलो. तुम्ही येणार आहात की नाही? मला पटकन सांगा प्लीज. आता मी कामात आहे जरा. आता यायला जमणार नाही मला. अरे ताई. तू परत आले? हो. चल आत चल. नाही आतमध्ये नको. माझं एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. त्या दिवशी तुम्ही म्हटलात ना एक बाई आल्या होत्या फुलपगारे सरांना भेटायला. हो आल्या होत्या ना. मोठ्या कार मधून आल्या होत्या. हा त्या कशा होत्या दिसायला? चांगल्या घरंदाज दिसत होत्या त्या. मी तुम्हाला फोटो दाखवला तर ओळखू शकाल? अगं अशा घरंदाज बाईला एकदा पाहिल्यावर कोण विसरणार? आणि मी तर आत्ताच 3-4 दिवसापूर्वी पाहिलं. फोटो दाखव बरं तिचा मला. हा दाखव. अगं ह्याच होत्या त्या. आणि हिचा फोटो तुझ्याकडे कसा आला? कोण लागते तुझी ती? कोणी नाही. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. तुम्ही माझं खूप मोठं काम केलंय. थँक्यू. मी येते. ताई माझं आणखी एक काम कराल प्लीज? हो बोल ना.
बोला. तुम्ही मान्य करणार आहात की मी सिद्ध करू? आता हो, अहो बाहेर ना आलाय, जरा पाणी बिनी प्या, जरा बघा आजूबाजूला आणि मग काय ते बोला. हा मॅडम तुम्ही जे केलंय ते मान्य करा प्लीज. काय मान्य करा? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्हाला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतेय. हो, आम्हाला जे माहिती असं तुम्हाला वाटतंय ते नक्की काय आहे हे तरी आम्हाला कळू द्या. काय ठीक आहे, तुम्ही फुलपगारे सरांना राजीनामा द्यायला लावलात आणि तुम्हीच त्यांना गायब केलं. आणि हे तुम्ही मान्य करा. अहो जे आम्ही केलंच नाही ते आम्ही कसं काय मान्य करायचं? हा, फुलपगारांच्या राजीनाम्याशी आमचा काय बी संबंध नाही. हे बघा मॅडम, मास्तरीनबाई, थांबा जरा. वेंकडे, काय बोलताय तुम्ही? आत्ता कशाला हे विषय काढायचा आहे? आत्ता कशाला हा विषय काढायचा म्हणजे अधिपती? हो, तुम्हाला कळतंय का? फुलपगारे सरांना गायब केलंय मॅडमनी. त्यांचा फोन लागत नाही. त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे अधिपती. आत्ता नाही तर कधी बोलणार मी? आणि आता माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. प्लीज मॅडम मान्य करा. काय जबरदस्ती आहे? ऐकलं का अधिपती? म्हणजे आता ह्या म्हणतील तसं आपण करायचं. या म्हणल्या डबा खा, आपण डबा खायचा. या म्हणल्या अभ्यास करा, आपण अभ्यास करायचा. या म्हणल्या शाळा सुटली की आपण घरी जायचं. म्हणजे आपल्या घरची पण शाळा करणार ह्यात. मॅडम प्लीज प्लीज तुम्ही विषय भरकटवू नका. आम्ही विषय भरकटवत नाही. तो किती फालतू आहे सांगतोय तुम्हासनी. मला माहित होतं मॅडम तुम्ही मान्य नाही करणार, म्हणून मी साक्षीदाराला इथे घेऊनच आले. बघा, जो गुन्हा घडलाच नाही त्याचा साक्षीदार पण आहे यांच्याकडं. हा? गुन्हा केलाय मॅडम तुम्ही. केलाय तुम्ही गुन्हा. फुलपगारे सर गायब झाले, त्यांचा फोन बंद आहे मॅडम. आणि त्याच्या आदल्याच दिवशी तुम्ही हा गुन्हा केलाय. म्हणजे आम्हाला काही कळना आम्ही काय गुन्हा केला हो? मॅडम तुम्ही त्यांच्या घरी गेला होता हो ना? अहो लई मीटिंग असतात, लई लोकांना भेटतो आम्ही. सगळं कुठं लक्षात ठेवणार? हा, त्या दिवशी आम्ही गेलतो त्यांच्या घरी. त्या भागातच गेलतो कामाला, म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या विशेषची तब्येत बरी नव्हती ना, म्हणून जाऊन आलो त्यांच्या घरी. म्हणजे आठवलं ना तुम्हाला आता? किती वेळ होतात मॅडम तुम्ही तिथे? सांगा ना, किती वेळ होतात तुम्ही तिथे? या म्हणजे आता पोलिसांनी उलट तपासणी घ्यायला लागलात तुम्ही आमची. ती होईल नंतर. तुम्ही प्लीज आता मी विचारते त्या प्रश्नाचं उत्तर द्या ना मॅडम. हो मास्तरीनबाई, ग बसा की जरा. अधिपती प्लीज मला बोलू द्या. फुलपगारे सरांच्या आयुष्याचा प्रश्न तुम्हाला कळतंय का? सांगा ना मॅडम, तुम्ही त्यांच्या घरी गेला होतात ना, मान्य करा ना. सांगितलं की आता गेलतो म्हणून. उभ्या उभ्या 5 मिनिटं गेलो असू. त्यांच्या मिसेसनं बघायला गेलो आम्ही. त्या झोपल्या त्या म्हणून निघालो आम्ही. नक्की 5च मिनिटं होतात तुम्ही तिकडे? हो, म्हणजे काय घड्याळ लावून आम्ही लोकांना भेटतो की काय? 5 मिनिटं 10 मिनिटं असेल. म्हणजे 10 मिनिटं होतात तुम्ही तिथे? थांबा. सुमनताई या ना प्लीज. मी किती काळजीत होतो सर. काय झालं? तुम्ही बरे आहात ना? हो सुनबाई, जरा त्यासनी पाणी बिनी विचारा.
हेच आहेत बरं का ते, ज्यांना आम्ही गायब केलं असं यांचं म्हणणं आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत ते. सर तुम्ही राजीनामा काय दिला, काय अडचण आली? तुम्हाला कोणी राजीनामा द्यायला लावला का? तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला आणि मला नाही सांगितलं सर. तुमचा फोन बंद आहे सर. तुमचा फोन का बंद आहे? तुम्हाला सगळ्यांचे फोन बंद आहेत. हो काय वार्षिक परीक्षा घेताय का त्यांची? एवढे प्रश्न विचारताय, अहो त्यांना उत्तर द्यायची संधी तर द्या. सर काय झालं होतं? तुम्ही कुणालाच न सांगता असे कुठे गेलात? तुम्ही कुणालाच न सांगता असे कुठे गेलात? हो फुलपाखरे बोला की. ते मी माझ्या मिसेसची तब्येत बरी नव्हती म्हणून पुण्याला गेलो होतो. काय झालं की उमाला अचानक त्रास व्हायला लागला, मग म्हणून मी जावई बापूंना फोन केला. हां त्यांनीच सगळी व्यवस्था केली पुण्याला जायची. आणि काय झालं की आम्ही चौघेही 2 दिवस हॉस्पिटलमध्येच होतो, त्यामुळे फोन उचलता येत नव्हता. आमचे फोन बंद होते आमचे. मग आता कशी आहे त्यांची तब्येत? नाही तशी तोळा मासाच आहे. पण सर तुम्ही राजीनामा का दिलात? जी रजा घेतली असती तरी चाललं असतं ना. हे बघ मी माझ्या राजीनाम्याचं कारण स्पष्ट लिहिलेलं आहे. सर पत्रातलं कारण जाऊ दे, आता मी तुमच्या समोर उभी आहे ना सर. मला खरं खरं कारण सांगा ना. कोणी दबाव आणला का तुमच्यावर? प्लीज खरं सांगा सर. तुम्ही आता राजीनामा दिलाय ना, मग आता तुम्हाला कोणालाही भेटण्याचं काहीच कारण नाहीये सर. नाही आहे का, माझ्यावरती कोणी दबाव आणलेला नाही आहे. खरं सांगतो मी माझ्या बायकोच्या आजारपणामुळे राजीनामा दिलाय. काय ना अक्षरा की आता यापुढे मला तिची काळजी घेणं आवश्यक आहे 24 तास. नाही सर नाही, तुम्ही खोटं बोलताय सर. सर तुमच्या बायकोचा आजारपण हे काही नवीन नाहीये. इतक्या वर्षात तुम्ही असं कधीच केलं नाही आणि आज नेमकं. होय बरोबर आहे की, पण ते म्हणतात ना आता तब्येत जरा जास्त बिघडल्या त्याच्यामुळे ते होय ना सर. तुम्ही तरी अजून सोडा की विषय झालं आता. सर आज तुम्ही कधी नव्हे ते खोटं बोलताय. का बोलताय मला माहित नाही सर, पण मला माहितीये तुम्ही खरं नाही बोलत आहात. हा म्हणजे सत्याचा मक्ता फक्त यांनीच घेतलाय बर का. जो ह्यांच्या मनासारखं बोलणार नाही तो खोटारडा. बांगर झाले का तुमचे साक्षी पुरावे? काय म्हणणं आहे आता तुमचं याच्यावर? सॉरी मॅडम, म्हणजे आम्ही आमचं कर्तव्य करत होतो. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो. खरंच सॉरी. येतो आम्ही. सर तुम्ही माझ्यासोबत सर या. हे बघ अक्षरा जे काय बोलायचं ते इथेच बोल. सुनबाई जरा थांबा की. शांता घे ते ताट घे. अधिपती हा. आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठरवला होता, तो ठरल्याप्रमाणे पार पडला. आम्ही आमचा शब्द पाळलाय. आता वेळ आहे तुम्ही तुमचा शब्द पाळण्याची.
कोणता शब्द? विसरलात सुनबाई? आधिपती, तुम्ही बी विसरलात? अहो, आपलं काय ठरलं होतं? फुलपगारांच्या राजीनाम्याला आम्ही जबाबदार आहोत असं जर सिद्ध झालं तर नेसत्या कपड्यानिशी आम्ही हे घर सोडून जाणार. आणि जर का तसं सिद्ध झालं नाही तर तुम्ही स्वतःच्या हातानं ह्यासनी घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणार. ठरलं होतं ना हो आपलं? बस बंद कर हा खेळ. हो, तुमचा काय संबंध नाही. तुम्ही ग बसा. आम्ही बोलावलो ना. अजिबात. तुम्ही ग बसा. आईसाहेब, तुम्ही एवढा हळदी कुंकाचा सगळा कार्यक्रम केला, सगळं चांगलं झालं. मला वाटलं तुम्ही विसरला असशीला, मोठ्या मनाने त्यासनी माफ केला असेल. आधिपती, आम्ही कुठं म्हणतोय आम्ही माफ नाही केलं? माफ केलं आम्ही खरंच माफ केलं. आमचं मन तेवढं मोठं आहे की. पण आता आधिपती, तुम्ही जरा विचार करा, शांत डोक्याने विचार करा. हे सगळं म्हणजे आज जो काही सुनबाईंनी तमाशा केला तो तमाशा 4 भिंतीच्या आत झाला असता तर आम्ही काय बी बोललो नसतो. पण त्या बाहेरच्या बायका होत्या, त्यांच्यासमोर ह्यो तमाशा घडला. आता आम्हाला सांगा, त्या बायकांसमोर, बाहेरच्या लोकांसमोर आमचा काय मान राहिला? आमच्या मानाची काही काळजी आहे का नाही तुम्हाला आधिपती? आईसाहेब, असं काय बोलताय हो? तुमच्यासाठी मी काय वाटेल ते करू शकतो. तुमच्यासाठी मी काय वाटेल ते करू शकतो. नाही आधिपती, आमच्यासाठी काय बी करू नका. जे काय करायचं ना ते या घरासाठी करा, या घराच्या इब्रतीसाठी करा. हो, शेवटी आम्ही भुवनेश्वरी सूर्यवंशी असं नाव लावतो की हो. काही नाव लावशील तो हक्क. हो, तुम्हाला ग बसा म्हणायला कळते का नाही? अधिपती, मॅडम, मी थांबले होते. मी तुम्हाला म्हटलं होतं आपण आज जाऊन बोलू. वय की, यात तुमची काय बी चूक नाही. आम्हीच तुम्हाला बोलायला भाग पाडलं नाही का? माझं म्हणणं नाहीये ते, हे असंच झालंय. पण आता निर्णय तुमचा आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे करत आलोय. आम्ही एकदा का शब्द दिला की तो कधीच फिरवला नाही. आणि शब्द काय फक्त आम्ही नाही, तुम्ही पण दिलाय, सुनबाईंनी पण दिलाय. जर का त्या सिद्ध करू शकल्या नाहीत तर तुम्ही त्यासनी या घराबाहेर काढा. ठीक आहे आईसाहेब. अधिपती ऐक. मला माफ करा. आज खरंच टोक गाठलं तुम्ही मास्तरीनबाई. मसने अडवायचा किती प्रयत्न करतो तुम्ही सांगा बरं. तुम्ही एवढं सगळं होऊन बी त्या माऊलीनं तुमच्यासाठी हो सगळा सोहळा. पण तुम्हाला त्याचं काहीच नाही. मला म्हणल्या सगळं अधिपती तुम्ही सगळं घर स्वतः सजवा, हे करा ते करा, सगळे स्वतः जातीन लक्ष घातलं त्याने. तुम्ही एवढा अपमान केला त्यांचा. आता मी काय करू? माझा नाईलाज आहे मास्तरीनबाई. माझ्या जागी जगातला कुठला बी नवरा असला तरी हेच केलं असतं. मला माफ करा. तुम्हाला ह्या घराच्या बाहेर जावं लागेल. चला. मास्तरीनबाई, आता ही गाठ 7 जन्माची. आम्ही कमिटी केली तर ती तोडत नाही. आता ती पाळावी लागणार.
कारण आता ही कमिटी 7 जन्माची झाली. आता आमच्या घराचं गोकुळ होईल. तुमचा यो हसण्याचा झरा असाच कायम खळखळता राहील यासाठी मी जीवाचं रान करीन मास्तरीनबाई. मी अधिपती आणि त्यांच्या घराला सुखी ठेवेन अशी वचनं देते खरी, पण मला त्यांच्या घरच्यांशी जुळवून घेणं जमेल का? तरी मी मला का वाईट वाटले मर्दा एवढं. मला जेवढा त्रास व्हायला तर मास्तरीनबाईसनी होईत असणारच की मर्दा. व्हायची असणे बी लय त्रास होत असणार, लय चिडल्या असणार त्या. जाऊन दे, परत कावा तर भेटायला लागेल त्यासनी. आत्ता तर काही भेटता येणार नाही. कुठे जाणार म्हणा त्या? एकतर घरी असणार नाहीतर शाळेत. शाळेत तर भेट होईलच की. शाळेतच भेटलं पाहिजे. तेव्हाच भेटून समजवायला पाहिजे. माझी बाजू तर सांगायला पाहिजे त्यासनी. काय हो अधिपती, काय काय झालं? काय नाही, मी आपलं असंच. अशा पिंजऱ्यातल्या पाखरावाने का तडफायला लागलाय? नाही हो, मी काय नाही. बोला की काय. या बसा इकडे. काय सांगा की काय झालं. काय नाही, बसा बसा तिकडे बसा. अब पाणी घ्या, ते पाणी घ्या. अधिपती, आम्ही समजू शकतोय. किती बी झालं तरी तुमचा जीव होता त्यांच्यावर. होता म्हणजे अजून बी असणारच की. अधिपती, आमचा राग नाही ना आला तुम्हाला? म्हणजे आम्ही काही चुकीचं केलंय असं नाही ना वाटत तुम्हाला? नाही नाही, तुम्ही असं काय बोलताय साहेब. तुम्ही काय चुकी, तुम्ही आता काय जे ठरलं होतं ते तसं केलं तुम्ही सगळं. नाही अधिपती, फक्त तेवढं नव्हतं ते. त्या आम्हाला एवढं बोलत होत्या, आमच्यावर आरोप करत होत्या म्हणून आम्ही केलं असं वाटतंय का तुम्हाला? एवढ्या कोत्या मनाच्या नाही आम्ही. अधिपती, आम्ही जे काही करतो का नाही ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करत. आम्ही जे काय करतो ते तुमच्यासाठी, या घराच्या भल्यासाठी करतो. होय आहे साहेब, माहिती आहे आम्हाला. नाही अधिपती, तुम्हाला नाही माहीत. आता तुम्हाला ते समजून घेण्याची जास्त गरज आहे. कारण ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करत होता त्यांनाच तुम्हाला हात धरून घराबाहेर काढावं लागलंय. आता तुमच्या डोक्यात उलट सुलट विचार चाललेले असणार. साहजिकच आहे अंते, समजू शकतोय आम्ही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा अधिपती, आज जे काय झालंय त्यात पुढे जाऊन तुमचंच भलं होणार आहे. आज त्या कुठं राहणार, काय करणार, हे सगळे विचार येत असतील तुमच्या मनात. काळीज हलणारच की हो तुमचं. पण कसं आहे ना अधिपती, आम्ही आयुष्यात सगळ्या ज्या काय गोष्टी करतो का नाही त्या या घराला समोर ठेवूनच करतो. मग त्यासाठी आम्हाला कोणता बी त्याग करायला लागला तरी चालेल. आता पण बघा, तुमच्या नजरेत वाईट ठरण्याचा धोका आम्ही पत्करलाच की. नाही आहे साहेब, तुम्ही आमच्या नजरेत वाईट कवाच होणार नाही. त्याच्या आधी मरणार नाही बे मी. नाही नाही अधिपती, अशी मरणाची भाषा बोलू नका. अजून तुम्हाला लई जगायचंय, लई बघायचंय. एक गोष्ट लक्षात ठेवा अधिपती, तुम्ही बी आमच्याप्रमाणे या घराला डोळ्यासमोर ठेवून आणि या घरासाठीच जगलं पाहिजे. नुसती मान डोलवू नका. त्यासाठी तुम्हाला मोठी तपश्चर्या करावी लागेल. काय झालं अधिपती? आता तुम्हीच काय म्हणला ते विसरला का काय? नाही विसरलो नाही. मग कचरताय कशा पाहिजे? नाही कसरत नाही मी. देतो मी वचन. काय जे वचन देताय ते म्हणून तर दाखवा. म्हणा, आई साहेब, आम्ही तुम्हाला वचन देतोय, इथून पुढं तुमच्या परवानगीशिवाय आम्ही आमच्या बायकोला भेटणार नाही. आई साहेब, आम्ही तुम्हाला वचन देतो, इथून पुढे तुमच्या परवानगीशिवाय आम्ही आमच्या बायकोला भेटणार नाही.
हीच अपेक्षा होती आम्हाला तुमच्याकडून. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा अधिपती, आम्ही हे तुमच्या वाईटासाठी नाही, तुमच्या भल्यासाठीच करतोय. चला जेवायला या. मला बोलायचंय तुझ्याशी. माहित होतं आम्हाला, आम्ही वाटच बघत होतो. माहित होतं तुमच्या लाडक्या सुनबाई घराबाहेर गेल्यानंतर तुम्ही आमच्याशी बोलायला येणार. पुढच्याला ठेच मागचा शाना असं म्हणतात ना. व काय झाला काय? या सगळ्यातनं तुम्ही पण शान झाला असाल. अक्षराला तू स्वतः जाऊन या घरात परत घेऊन ये. आम्ही आमचा शब्द मागे घेत नसतो. माहितीये मला, माहितीये तू तुझा शब्द मागे घेत नाहीस, पण स्वतःच्या सोयीनुसार तो फिरवतेस ना. मी जे म्हणतोय त्यात तशी सोय आहे. तुमच्याकडनं सल्ले घ्यायची वेळ आमच्यावर आली नाही. तुला सल्ले द्यायची हौस मलाही नाहीये, पण मी जे सांगतोय ते या घराच्या फायद्याचं आहे आणि एका अर्थी तुझ्या फायद्याचं आहे. तिला आम्ही कधीच परत आणणार नाही. चांगली स्वप्न पडतात तुम्हाला, पण ती खरी होणार नाहीत. हे स्वप्न नाहीये. बुद्धीला शिक्षणाची जोड असेल ना तर माणसाला पुढचं दिसतं. तसं मला पुढचं दिसतंय. ही तुझ्या ऱ्हासाची सुरुवात ठरेल. हे जे या घरात घडले ना, इथं माणूस म्हणून खूप खालची पातळी गाठली असतो. म्हणजे कधीतरी आम्ही वरच्या पातळीवर होतो हे तुम्ही मान्य करताय तर. शब्दांचे खेळ करून तुझं समाधान होत असेल, पण त्यानं परिस्थिती बदलणार नाहीये. सगळ्या घरासमोर अक्षराच्या हाताला धरून अधिपतीनं तिला घराच्या बाहेर काढलं. तू भाग पाडलंस त्याला. हे पाप केलंयस तू. कसं वाटलं बघायला? कसं वाटलं? आठवलं का काही? हेच आमच्या बरोबर केलतं तुम्ही. तेव्हा पाप नाही वाटलं? पण त्या वेळी तुम्हाला थांबावं लागलं, कारण तुमचे हात तुमच्या लेकांनी बांधले होते. तुम्ही आमच्यात बायको नाही बघितली हो, पण त्यानं आमच्यात आई बघितली. तुम्ही थांबलात हा तुमचा नाईलाज होता. तुमच्या पुढे कोणताच मार्ग नव्हता. अहो मी पण तेच म्हणते, तुम्ही इथे काय करताय? नाही आधी तुम्ही सांगा, तुम्ही इथे काय करताय आणि अशा एकट्या का फिरताय? अहो जरा दवाखान्यात गेले होते. चक्कर येते ना सकाळपासून, तब्येत बरी नाहीये. हे बापरे, आणि तरी एकट्या फिरताय. ओंकार भाऊजी कुठे आहेत? अहो आम्ही दोघंही आलो होतो, पण गाडी मध्येच बंद पडली. मग ओंकार गाडी घेऊन मेकॅनिककडे गेलाय. मी एकटी थांबून तरी काय करणार ना, आणि रिक्षा पण मिळत नव्हती तर आले चालत. अहो पण तुम्ही इथं काय करताय? भाऊजी कुठे आहेत? ते घरी आहेत. मी एकटीच आले होते आई बाबांकडे, आणि मी पण रिक्षात शोधतेय खरं तर. अहो मग भाऊजींना फोन करा की. नाही नको, ते कामात असतील ना. तुमचा फोन वाजतोय का? नाही काय झालं ताई? असा अचानक का त्रास झाला तुम्हाला? काही गुड न्यूज आहे का? नाही नाही, असं काही नाहीये. काहीतरी वेगळाच त्रास होतोय मला. डॉक्टर म्हटले असं काळजी करण्यासारखं काही नाहीये. थोडासा अशक्तपणा आहे फक्त. ठीक आहे, तुम्ही आराम करा. मी ओंकार भाऊजींना फोन करते. नाही नाही, राहू दे. त्याचं काम झाल्यावर येईल तो.
तोवर तुम्हाला थांबायला वेळ आहे ना? म्हणजे काय ताई, थांबते मी. मला थांबायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ओंकार भाऊजींनी तुम्हाला असं एकटीला सोडायला नको होतं. तुम्हाला एवढा त्रास होतोय आणि बाईक काय एवढी महत्वाची होती का? बाईक सोडली असती, रिक्षातून घरी घेऊन आले असते ते तुम्हाला. काही बिघडलं असतं का? मग तुमची आणि माझी भेट कशी झाली असती? म्हणजे नाही म्हणजे ते बराच दिवस झाला ना आपण भेटलो नाही, त्यानिमित्तानं आपली भेट तरी झाली ना. फोन नाही उचलत आहे ओंकार भाऊजी. बाईकवर असेल ना तो, म्हणून फोन उचलत नसेल. तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही जा, येईल तो. नाही मला गडबड नाही आहे, पण खरं तर तुम्हाला दवाखान्यातच घेऊन जायला हवं होतं. अहो मी तिथूनच आले ना आता. अच्छा हो का? मग तुमच्याकडे औषधं असतील ना, एखादा डोस घेता का? औषधं ओंकारकडे राहिली आहेत. औषधं पण भाऊजींकडे? त्यांनी तुमच्याकडे औषधं तरी द्यायला हवी होती. असू देत, बरं तुम्ही जा. भाऊजी तुमची वाट बघत असतील ना, उगाच त्यांना काळजी लागून राहील. नाही ठीक आहे, काही हरकत नाही. हवं तर तुम्ही फोन करता का त्यांना? म्हणजे ते तुम्हाला इथेच घ्यायला येतील ना. नाही नको, असू दे. त्यांच्या मातृप्रेमावर तुझा विश्वास आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच मातृप्रेमाची धूळ तुझ्या डोळ्यात फेकली तर? नाही म्हणजे तू हे समजा प्लॅन करून केलंस तर ह्या समद्यावर पाणी पडेल का नाही? परत तेच बोलतेस. तुला आम्ही सांगितलं ना, आम्ही कसला बी प्लॅन बिन केला नाही. जे काय झालंय ते सुनबाईंचं नशीब आहे, आमचा काय हात नाही त्याच्यात. हे लक्षात ठेव. परत असलं काय अजिबात बोलायचं नाही. वय ताई, चुकलं माझं, माफ कर. मला फक्त एवढंच म्हणायचं ताई, का तू नशील केलं तरी झालंय तुझ्या मनासारखंच का नाही? नाही म्हणजे आपल्या मनासारखं झालंय का नाही? फक्त हे परत इस्कट आहे ना ग, म्हणून म्हणलं ग. शेवटी ताई, त्यांचं तुझ्यावर किती बी प्रेम असलं आणि ते तुझ्या शब्दाबाहेर नसतील तरी बी, किती बी काय बी झालं तरी ती त्यांची बायको आहे का नाही? त्यासनी वाईट वाटणारच की ग ताई. भावनेच्या भरात ते काय करून बसले तर म्हणून म्हणलं. तू तू एकदा ते फॅक्टरीत गेले का नाही अशी खात्री करून घेतीस का? नाही हे असं केलं तर त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. तू काय बी करू नकस. मी माझ्या पद्धतीने काय करू का? तू काय करणार आहेस? ते ताई तू माझ्यावर सोड, तू फक्त वय म्हण. बरोबर आहे तुझं. आमचा त्यांच्यावर किती बी विश्वास असला तरी एकदा खात्री करून घेतली तर तो आणखीन वाढल नाही का? ठीक आहे, तू कर तुला काय करायचंय ते. पण एक ध्यानात ठेव, त्यांना संशय येता कामा नये, कळलं का? वय ताई, किती बी काय बी झालं तरी मी तुझी बहीण आहे, तेवढं कळते की मला. करू नव मग? जा. हा ठीक आहे. गप्पे, उगाच गुडघ्याला बाशिंग बांधून बसू नका चंचे. मी तुला काय सांगितलंय ते तुम्ही म्हणताय की स्टेप बाय स्टेप तसं जायचं. आणि बघ, माझं काम आहे तुझ्याकडे जरा. सांग की मम्मी, सांग. मॅरी कमीच आहे, सांग. ऐक, हे जर का काम तू केलंस तर तू उमऱ्याच्या अगदी जवळ येशील. हे बघ, काम जरा वेगळ्या पद्धतीचं, जोखमीच आहे. तुला डोसकं चालवावं लागेल चंचे. अगं मम्मी, माझ्याकडे लय रोज काय. तू सांग फक्त काय काम आहे. तुला का नाही फॅक्टरीत जावं लागेल. फॅक्टरीत कशाला? आणि काय करायचंय तिकडे जाऊन? काय नाही, एकच काम करायचंय तुला. तू का नाही फॅक्टरीत जाऊन अधिपती तिथंच हाय का नाही याची खात्री करायची. म्हणजे बघा, तो तिथं असल नसल, जे काही बी असेल ते मला तू लगेच कळवायचं. आणि हे बघ, जर तो फॅक्टरीत नसल तर तो कुठं हाय हे तू शोधून काढायचे चंचे. फॅक्टरीत नसल म्हणजे? मग तो कुठं असल? अगं खुळे, तो जर का फॅक्टरीत नसल तर तुझी लॉटरी लागली म्हणून समज. म्हणजे चंचे, तू जर का त्या अधिपतीला शोधून काढलंस आणि त्या मास्तरीन बरोबर एखादा फोटो जर तुला मिळाला तर तू मला तो लगेच पाठव. म्या बघ, इकडं लगेच वादळच उठवते बघ. हा
एक नंबर आयडिया आहे मम्मी. मी आता म्हणते तो फॅक्टरीत नसावाच. चंचे, एक ध्यानात ठेव, त्या अधिपतीला आपला संशय नाही आला पाहिजे. जर का त्याला संशय आला तर तू उमऱ्याच्या आत येणं सोड, मला उमऱ्याच्या बाहेर जावं लागेल. नाही 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 मम्मी, मी काय तसला होऊ द्यायची नाही. तू बघ फक्त मी कसलं भारी काम करते. हा ठेव.